नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज आपण रिझल्टच्या नंतर जी रिसेंटली प्रोसेस सुरू होणार आहे त्या प्रोसेसला आपण MCC सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया MCC ऑल इंडिया MBBS काउन्सिलिंग असं म्हटलं जातं। त्याच संदर्भामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व राज्यातील MBBSच्या गव्हर्नमेंट कॉलेजेस एम्स जिपमर त्यावेळेस BHU AMU ह्या प्रकारच्या टॉपच्या इन्स्टिट्यूटच्या संस्थेचं रँकिंग कसं बनवायचं हे आपल्याला लक्षात येत नाही आणि यासाठी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणतोय। आणि हा सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची टॉपिक असा आहे की या आत्ताच्या टॉपिकमध्ये आपण चॉईस लिस्ट फॉर MBBS 2026 MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्यामधून MBBS BDS साठीचा पहिला राऊंड सुरू होतो। त्यावेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी ओपन आणि EWS या कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। MCCच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये राऊंड 1, 2, 3 आणि स्टे वेकन्सी राऊंड प्रत्येक राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते। त्याचबरोबर OBC आणि SC ST या 3 कॅटेगरीजसाठी आपल्याला 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीस भरून ऑल इंडिया काउन्सिलिंगमधल्या संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज त्याचबरोबर एम्स जिपमर आणि त्याच सर्व गोष्टी बरोबरच आपल्या सर्वांना भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व 450च्या आसपास गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसची रँकिंग आपल्यासाठी उपलब्ध नसते आणि त्यासाठी चॉईस लिस्ट MBBS फॉर 2026 या विषयावरती मराठी इन्फॉर्मेशन ब्रोशर आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून MCC समुपदेशन काउन्सिलिंगसाठी धोरणात्मक निवडीचा अर्ज भरणे म्हणजेच त्याला आपण चॉईस फिलिंग असं म्हणतो। याच्यामध्ये गुणवत्तेचा क्रम, राज्याची पसंती आणि आपल्या जवळ असणारी गोष्टी आणि जो काही रेडियस आहे त्यानुसार, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर आणि आर्थिक बजेट यानुसार मराठीमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आपण हीच सर्व प्रोसेस आपण इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया। ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू MBBS BDS साठी भारत देशामधील असणाऱ्या चॉईस लिस्ट 2026 साठी स्ट्रॅटेजिक चॉईस फिलिंग MCC काउन्सिलिंग मध्ये कशा करावे याच्यासाठीचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स मी तुमच्यासमोर आज महत्त्वाच्या रीतीने सांगणार आहे। वास्तविक पाहता यामध्ये बऱ्यापैकी देशामधले टॉप रँकिंगचे कॉलेजेसमध्ये चॉईस फिलिंग आपल्याला कशा पद्धतीने करावी या संदर्भातली इन्फॉर्मेशन असत नाही। त्यासाठी एक काही टॉपिक्स आपण मांडलेले आहेत। त्यामध्ये ते हिअरची ऑफ मेरिट ऑलवेज द लिस्ट इज टॉप टाय मेडिकल कॉलेज। बऱ्याच वेळा सगळ्यात टॉपचे जे कॉलेजेस आहेत आपल्या मेरिटनुसार न टाकता टॉप टू बॉटमची लिस्ट लावायला पाहिजे। हा चॉईस फिलिंग मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे। ह्याला हिअरची ऑफ मेरिट असं म्हणतो। दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे स्टेट प्रेफरन्स प्रॉक्झिमिटी, म्हणजे आपल्याला कोणत्या म्हणजे आपल्यापासून जवळ कोणतं आहे किंवा कोणतं राज्य आपल्याला जवळ करायचं आहे या संदर्भात ह्या सर्व गोष्टी कराव्या लागते। एक्झाम्पल कधी कधी आपलं ड्रीम कॉलेज पण असतं, त्यामध्ये नॅशनल ड्रीम कॉलेजेसमध्ये एम्स दिल्ली असेल किंवा मौलाना आझाद मेडिकल कॉलेज दिल्ली असेल, अशा कॉलेजेसमध्ये आपल्याला जायचं असेल तर त्याला कुठल्या टॉपिकमध्ये टाकता यावं या संदर्भामध्ये हा व्हिडिओ यामध्ये आपल्याला चॉईस लिस्ट बनवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। रेडियस स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्यापासून किती त्रिज्या आहे, किती दूर आहे या गोष्टी सुद्धा आपल्याला बघण्यासाठी स्टेट प्रेफरन्स कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे या संदर्भात आपण याच व्हिडिओमध्ये आता चर्चा करणार आहे। वास्तविक पाहता त्यानंतर तिसरा जो टॉपिक आहे त्याला फायनान्शियल प्लॅनिंगसाठी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोणती असू शकते तर ती गोष्ट जी आहे त्याला आपण फी स्ट्रक्चर आणि फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतो। म्हणजे आर्थिक बजेट हे सर्वात महत्त्वाचं राहतं। त्याचबरोबर त्यासाठी PG आणि इंटरनल कोटा आणि फ्युचर बेनिफिटच्या संदर्भामध्ये आपल्याला चॉईस फिलिंग कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे या संदर्भातला हा चौथा टॉपिक आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाचवा जो पॉईंट आहे तो म्हणजे लिगसी वर्सेस न्यू इन्स्टिट्यूशन। जुनं कॉलेज प्रायोरिटीनं ओल्ड कॉलेज हे चांगलं असतं आणि नवीन कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी काही सिस्टममध्ये आपण कसं त्याला चॉईस फिलिंग द्यायला पाहिजे या संदर्भातला सर्व विचार आपण या टॉपिकमध्ये केलेला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो 6वा टॉपिक असतो त्याला आपण बॉन्ड कंडिशन अँड नेक्स्ट एक्झाम
रेडीनेस असं म्हटलेलं आहे. म्हणजे कोणत्या ठिकाणी बॉन्ड कितीचा आहे, सर्व्हिस बॉन्ड कोणता आहे, त्याचबरोबर इंडिमनिटी बॉन्ड कसा आहे, किंवा की कोणती मॅन्डेटरी गोष्टी आहेत, पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट्समधल्या सर्व गोष्टीमध्ये MCC पोर्टलवरती असणाऱ्या गोष्टीचा बॉन्डच्या संदर्भामधले डिटेल गोष्टी काढून, त्याचबरोबर पेनल्टी अमाऊंट किती असते या संदर्भातला सुद्धा विचार आपल्याला ह्या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या ऑल इंडिया कोट्याच्या 15% MBBS BDSच्या चॉईस फिलिंगसाठी इम्पॉर्टंट गोष्ट असते. आणि त्यासाठी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जी आहे ती म्हणजे एक्सपर्ट टिप फॉर 2026 ॲस्पिरंट्स ही जी आहे ते बिफोर फिलिंग युअर चॉईस फिलिंग, तुमचे चॉईस फिलिंग करण्याच्या अगोदर ऑनलाईन राईट युअर फायनल लिस्ट ऑन पेपर. पहिल्यांदा सर्वजणांनी पेन आणि पेपर घेऊन आपली एक फायनल लिस्ट बनवायची आहे. या रिव्ह्यू इन मल्टिपल टाइम्स ऑफ एन्श्युअर द ऑर्डर ऑफ करेक्ट अँड फर्स्ट राउंड कॅन्डिडेट्स विथ हाय मार्क्स शुड बी फोकस ऑन द टॉप टायर कॉलेजेस टू द कीप द ऑप्शन्स ओपन फॉर द सेकंड राऊंड. याचा अर्थ असा की आपण जे काही आम्ही दिलेली जी कॉलेजची लिस्ट आता प्रोव्हाइड करणार आहे याच्यामध्ये ह्या 6 गोष्टीचा विचार केलेला आहे. ह्या 6 गोष्टीच्या आधारे भारत देशामध्ये असणाऱ्या सर्व MBBSच्या 15% कोट्यामध्ये जी लिस्ट आपल्याला पाहिजे ती लिस्ट कशा पद्धतीनं लावायला पाहिजे या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे. तर या संदर्भामध्ये आता जर आपण पाहायला गेलं तर नंबर 1ला नेहमीप्रमाणेच आपल्याला एम्स दिल्ली आहे. ह्या एम्स दिल्लीचं जे आहे ते दिल्ली या स्टेट्समध्ये आहे. 1956 सालीहून 1628 रुपये एवढी फीज आहे. 2 नंबरला वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज सफदरजंग हॉस्पिटल न्यू दिल्ली VMMC नावानं फेमस आहे. या ठिकाणी 53,500 फीज आहे. 2002ची स्थापना आहे. ही भारत देशातलं नंबर 2चं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे. तिसरं जे कॉलेज आहे ते मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, त्याला MMMC असं म्हटलं जातं, MAMC असं म्हटलं जातं. न्यू दिल्लीमध्ये असणारं हे कॉलेज आहे. याच्या ठिकाणी 2745 एवढी फीज आहे. अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डॉक्टर RML हॉस्पिटल न्यू दिल्ली हे आपल्याला भारत देशातील 4थ्या क्रमांकाचं कॉलेज आहे. या ठिकाणची स्थापना 2019 साली होऊन त्या ठिकाणी फक्त 54,500 एवढी फीज आहे. 5 नंबरला जिप्मर पुडुचेरी, पॉंडिचेरीमध्ये असणारं जिप्मरचं कॉलेज 1956 साली आणि 14,920 एवढी फीज या ठिकाणी आहे. ती 5 नंबरला ठेवायला पाहिजे. एम्स जोधपूर, युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली, लेडी बी हार्डिंग मेडिकल कॉलेज न्यू दिल्ली, एम्स भोपाळ, एम्स भुवनेश्वर, एम्स ऋषिकेश, एम्स नागपूर, एम्स रायपूर, एम्स पटना, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल चंदीगड हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे. याचा सुद्धा प्रेफरन्स आपल्याला द्यायला हरकत नाही असं एकंदरीत आहे. त्यानंतर पुढचा जो कॉलेज येते 15व्या नंबरला आपण चंदीगडचं कॉलेज घेतलं. त्यानंतर 16व्या नंबरला BSA मेडिकल कॉलेज दिल्ली, हे दिल्लीमध्ये असणारं 2016 सालीची स्थापना, 1,14,500 एवढी फीज आहे. BJ मेडिकल कॉलेज अहमदाबाद, त्याचबरोबर SMS मेडिकल कॉलेज जयपूर, इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस BHU वाराणसी, हे BHUचं टॉपचं युनिव्हर्सिटी आहे. 19 नंबरला उत्तर प्रदेशमध्ये 1960 सालीची स्थापना आणि या ठिकाणी आपल्याला 33,739 एवढी फीज आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्राच्या मुंबईचा नंबर 20व्या नंबर लागतो. सेठ GS मेडिकल कॉलेज मुंबई महाराष्ट्र, 1925 सालीची स्थापना आहे. 1,61,000 एवढी फीज आहे. 21व्या नंबरला हे कॉलेज गव्हर्नमेंट कोझिकोडे. त्यानंतर चेन्नई मद्रास मेडिकल कॉलेज मद्रास हे सुद्धा कॉलेज आहे. बँगलोर रिसर्च इन्स्टिट्यूट, एम्स मंगलगिरी, एम्स भटिंडा, एम्स बीबीनगर, एम्स कल्याणी, लखनौ, गोरखपूर, बिलासपूर या प्रकारचे सर्व प्रकारचे एम्स आपल्याला या ठिकाणी लावता येऊ शकणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला त्यानंतर जी चॉईसेस आहेत ते आपल्याला काय द्यायचे आहेत ते पण बघायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये 435 जे काही सगळे कॉलेजेस आहेत त्या सगळ्या कॉलेजेसची लिस्ट यामध्ये पाहणार आहोत. 31व्या नंबरला ESIC, 32व्या नंबरला हे कॉलेज आहे. त्यानंतर BJ मेडिकल कॉलेज पुणे, आपलं कॉलेज आलं बघा या ठिकाणी 33व्या नंबरला. महाराष्ट्र, 1925 साली स्थापना, 1,62,100 एवढी फीज आहे या ठिकाणी. एम्स राजकोट आहे, रायबरेली, देवगड, गुवाहाटी, जम्मू. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला, हे आपल्याला हिमाचल प्रदेशमध्ये आहे. 1966ची स्थापना, 60,000 रुपये एवढी फीज आहे. हे सगळं आपल्याला माहिती असलं पाहिजे. राजीव गांधी मेडिकल कॉलेज
मुशिराबाद सिकंदराबाद तेलंगणामध्ये असणार हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 29,000 रुपये फीज आहे. 1955 ची स्थापना आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला या एकत्रितरित्या सर्व गोष्टी सांगण्यात येत आहेत. आता आपण फार न वेळ घालवता संपूर्ण लिस्ट आपण पाहूया. त्यानंतर आपलं 44व्या नंबरला लोकमान्य टिळक LTMC आपण म्हणतो त्याला, मुंबई महाराष्ट्र 1964 साली 1,55,900 एवढी फीज आहे. आपल्याला हे 45व्या नंबरला दिलेलं आहे. सुरतचं 45व्या नंबरला जिपमर कराईकाल, ESIC मेडिकल कॉलेज फरीदाबाद, सरदार पटेल मेडिकल कॉलेज बिकानेर, डॉक्टर SN मेडिकल कॉलेज जतपूर, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज AMU अलीगड, त्याला आपण अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं म्हणतो. हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे. हे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे. उत्तर प्रदेशमध्ये 1961 सालीची स्थापना, 60,300 रुपये फीज आहे. राम मोहन लोहिया ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई, हे JJ हॉस्पिटल आपल्याला या ठिकाणी 52 नंबरला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ PG मेडिकल अँड रिसर्च सेंटर कोलकाता, हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे. उस्मानिया कोटी, हे तेलंगणामध्ये कॉलेज आहे. 12,000 रुपये फक्त फीज आहे या ठिकाणी. ESIC मेडिकल कॉलेज जयपूर, ESIC मेडिकल कॉलेज हैदराबाद, अशा प्रकारची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. हे सर्व कॉलेजेसची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपण फार न वेळ लावता पुढे पाहूया. मेडिकल कॉलेज बडोदा, एम्स मदुराई 64 नंबरला आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज श्रीनगर, त्याचबरोबर पटियाला, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, कोट्याम, MGM मेडिकल कॉलेज इंदोर, हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मध्य प्रदेशमधलं 1,18,000 फीज आहे. याची स्थापना, अशा प्रकारचं आपली एक स्वतःची लिस्ट आपल्याला बनवायची आहे. यामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये 15% टॉप टू बॅटममध्ये असणाऱ्या कॉलेजेसची नाव, त्याचं इन्स्टिट्यूट, त्याचा क्रमांक, कोणत्या क्रमाला लावायचं ते, त्याचबरोबर ते कोणत्या राज्यामध्ये आहे, त्याची स्थापना कधीची आहे आणि त्याची फीज आपल्याला ओपनसाठी किती असणार आहे, या संदर्भातला आपण हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये 125, आता इकडे राजीव गांधी ठाणे, सगळे कॉलेजेस देशातले आपल्याला येणार. राजीव गांधी ठाणे आपल्याला 124व्या नंबरला, महाराष्ट्र 1,52,100 या ठिकाणी फीज आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं जे कॉलेज आहे ESIC मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अंधेरी, याला आपलं 1,00,000 रुपये फीज आहे. 2025 गेल्या वर्षीचं कॉलेज आहे. आपण महाराष्ट्रामध्ये आणखी इंदिरा गांधी IGMC आपण म्हणतो नागपूर, 1,52,000 फीज आहे. 1968 सालीची स्थापना आहे. नंतर महाराष्ट्र राज्यामधला आपला क्रमांक पाहूया. इकडे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद, ज्याला आपण घाटी कॉलेज असं म्हणतो, किंबहुना ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो, याची स्थापना 1948 साली असून 6,500 या ठिकाणी फीज 1,65,740 एवढी आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं आपण बघूया. हे सर्व लिस्ट आपण तुम्हाला सगळे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेले आहे, ती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळं आज ह्यामध्ये हे बघा, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक, हे आपल्याला 2024 सालीची स्थापना, 1,52,100 एवढी फीज आहे. हे राजस्थान, हरियाणा, तमिळनाडू, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तराखंड या सगळ्यामध्ये जे टॉप मास्ट कॉलेज असणार आहे. इकडे पुन्हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर, हे 2001 सालीची स्थापना, 1,66,100 एवढी फीज आहे. महाराष्ट्रामध्ये दुसरं कॉलेज IGMS सेवाग्राम वर्धा, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज सेवाग्राम वर्धा IGMS असं म्हटलं जातं, MGIMS महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम वर्धा, हे कॉलेजसुद्धा 1969 सालीची स्थापना आहे. 4,61,410 एवढी फीज आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यामधले सर्व भारत देशातील कॉलेजची संख्या जवळपास आपण 250पर्यंत आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये आता इथे कॉलेज आहे GMC डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, 1988 सालीची स्थापना, 1,57,000 फीज आहे. आपण यानंतर महाराष्ट्र, हे सगळे कॉलेजेस रँकिंग वाईज आहे. इथं महाराष्ट्राचं कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर, त्याला कर्मवीर मारुती कन्नमवार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज चंद्रपूर असं देखील म्हटलं जातं. हे आपल्याला 283व्या नंबरला ठेवलेलं आहे. आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. अंबरनाथचं कॉलेज आपण 290ला महाराष्ट्रातलं घेतलेलं आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू यामध्ये जे टॉपचं इथं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सातारा, हे सुद्धा या रँकिंगला घेतलेलं आहे. बऱ्यापैकी ह्या जी रँकिंग आहे ते ह्याचे करत असताना हे संपूर्ण भारत देशामधली सर्व लिस्ट मी तुम्हाला आज प्रोव्हाइड करणार आहे या माध्यमातून. महाराष्ट्र राज्यामधील त्याचबरोबर भारत देशामधील असणाऱ्या MCC ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेस जी पहिल्यांदा रिझल्ट नंतर सुरू होणार आहे,
त्यामध्ये चॉईस फिलिंग आपल्याला ऑल इंडिया कोट्यामधून कोणत्या कॉलेजची लिस्ट द्यावी ही लिस्ट आपल्याला सापडत नाही आणि हे लिस्ट आम्ही देण्याचा या माध्यमातून प्रयत्न करताय. हे सर्व तुम्ही फोटो काढू शकता. हे काही न करता सर्वात शेवटी ग्रँड मेडिकल कॉलेज तेलंगणामधलं, त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात शेवटी नागालँड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च कॉलेज कोहिमा या ठिकाणचं कॉलेज 1,61,500 एवढी फीज या ठिकाणी उपलब्ध आहे. 445वं हे कॉलेज आहे. हे सर्व कॉलेजेसची लिस्ट आपल्याला एकत्रितरित्या कुठे मिळेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आम्ही लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. ही संपूर्ण ब्रोशर जे बनवलेलं आहे हे ब्रोशर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. त्याची प्रिंट काढून तुम्हाला संपूर्ण भारत देशातील लिस्ट रँक वाईज कशी लावायची येते आणि चॉईस फिलिंग कशी करायला पाहिजे हे ऑल इंडिया कोट्याच्या 15% हे इम्पॉर्टंट येऊ शकते. आपला करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून हा चॅनल सबस्क्राईब करा. कॉन्टॅक्ट करण्यासाठी 95 11 79 13 10 94 21 066 225 आणि 90 22 75 78 71 या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये तुम्ही येऊ शकता. एकंदरीत पुन्हा एकदा ही सांगत आहे की MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MBBS BDS साठीचा जो पहिला राऊंड चालू होणार आहे त्याच्यासाठी चॉईस फिलिंग एकत्रितरित्या संपूर्ण भारत देशातील लिस्ट रँकिंगनुसार कॉलेजची यादी, त्याचबरोबर त्याची स्थापना आणि त्याची फी स्ट्रक्चर किती आहे हे आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेली आहे. त्या पेस्टवरती घेऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ती तुम्हाला प्रिंट काढून घ्या की जेणेकरून तुमच्या सोबत आपल्या देशातले कॉलेजेसचे एकत्रित लिस्ट येऊ शकते. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरच्या मार्गातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.